पण ते सिद्धपुरुष असल्यामुळे त्यांना ते शक्य होतं आणि त्याच्यामुळंच त्यांना हे लक्षात आलं की हा नाग साधा नाही आहे, हा काहीतरी सूचना करण्याकरता आला. ते लोक शांत बसले. तो नाग तिथनं निघाला आणि त्या देवळीत गेला, दगडाच्या पटीतनं आत गेला. आत गेल्यानंतर दंडोजी महाराजांनी तो दगड काढला, पाहिलं तर आत नाग नव्हता, ते पादुका. त्याला मी जेव्हा महाराजांच्या समोर उभे होते तेव्हा मला मधल्या मूर्तीच्या डोळ्यात प्रकाश माझ्या अंगावर आला. माझी इच्छा झाली की म्हणजे गुरुचरित्र जर कडगंचीला लिहिलेलं आहे तर आपण तिथं जाऊन पारायण करावं अशी माझी मनात इच्छा झाली. हात माझे होते आणि दत्तगुरू काम करत होते. काका नमस्कार. नमस्कार. तुमचं स्वागत आहे ज्ञान जर्नीच्या चॅनलमध्ये. आणि तुमची एक थोडीशी ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या आणि त्याच्यानंतर मग आपण चर्चासत्राला सुरुवात करूयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सायनदेव महाराज की जय. माझं नाव विजय जोशी. मी दत्तगुरूंच्या सेवेमध्ये 5-6 वर्षापासून आलेलो आहे. आता सुरुवात माझी अशी झाली की माझ्याकडं 2016 साली एका मित्राच्या ओळखीने पादुका कडगंजीच्या पादुका त्याच्या घरी आल्या होत्या, म्हणून मला तिने दर्शनाला बोलवतं. मला कळल्यानंतर मी दर्शनाला गेलो आणि त्याला विचारलं की ह्या पादुका कुठल्या आहेत, तर तिने सांगितलं कडगंजीच्या, जिथं गुरुचरित्र लिहिलं आहे. मी त्याला मी प्रोसिजर विचारली, बाबा या पादुका जर आपल्याला घरी पूजेला न्यायच्या असतील तर काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं की काही नाही, असे आप्पाजी आहेत, त्यांना भेटायचं, त्यांना सांगायचं ते तुमच्या घरी पादुका आणतात, तुम्हाला काय असेल ते तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही पूजा अर्चा वगैरे करायची. मग मी त्या पादुका माझ्या घरी आणल्या होत्या. आणल्यानंतर मी तो सोहळा केला त्या दिवशी. माझ्या काही मित्रांना बोलवतं दर्शनाला. आणि मग त्याच्यानंतर मला गुरुचरित्राचं जेव्हा मी पारायण करायचो त्यावेळेस मी वर्षातून एकदा पारायण करत होतो. दत्तजयंतीच्या आधी मी पारायणाला बसायचो. तर पारायण करत असताना माझी इच्छा झाली की म्हणजे गुरुचरित्र जर कडगंचीला लिहिलेलं आहे तर आपण तिथं जाऊन पारायण करावं अशी माझी मनात इच्छा झाली. म्हणून मी मग त्या मित्राला विचारलं की बाबा मला असं पारायण करायचं. तर तो म्हणला आप्पाजींना फोन करा, त्यांना विचारा. मग मी आप्पाजींचा फोन नंबर घेतला त्याच्याकडनं आणि त्यांना फोन केला. मग आप्पाजींनी मला सांगितलं की या तुम्ही, यायला काय हरकत नाही, पण आमचे काही नियम आहेत, ते नियम तुम्हाला पाळावे लागतील. किंवा इथं म्हणजे इथं जेव्हा तुम्ही सेवेला याल किंवा पारायणाला याल तेव्हा गावात फिरत बसायचं नाही, सेवा करायची किंवा पारायणच फक्त करायचं, बाकी उद्योग करायचे नाहीत. मी ते सांगितल्यानंतर ते मला म्हणले या. मग तिथे गेल्यानंतर मला कळलं की तिथं येणाऱ्या लोकांना, भक्तांना कशाचंही शुल्क घेत नाहीत. म्हणजे राहण्याचं किंवा प्रसादाचं जेवण खाण्याचं निःशुल्क सेवा आहे तिथली. मग मी विचार केला की आपण आता इथं पारायण करायचं 7 दिवसाचं, 7 दिवस यांना फुकट